दिवसाची सुरुवात बरोबर एक 12 वर्षाचा मुलगा असतो आणि तो एकटाच असतो. त्याला आई-वडील नसतात. त्याचे वडील अगोदरच मेलेले असतात आणि आई काही कालांतराने काही वर्षापूर्वीच मेलेली असते आणि हा मुलगा एकटाच असतो. स्वतःच मेहनत करायचा, स्वतःच कुठेतरी काम करायचा आणि जे काही मिळेल तो खाऊन रात्री त्याच्या लहानशा घरामध्ये तो झोपायचा. तो रोज प्रार्थना करत असे. तो सांगायचा की देव मला विसरलाय का? आणि देवाला तो अशी प्रार्थना करायचा की तुला काय वाटतं मी इतका लहान आहे की तुझं माझ्याकडे लक्ष जात नाही. आणि तो रोज तशी प्रार्थना करायचा. आणि एक दिवस तो कामावर बाहेर जातो आणि एक मोठा जमीनदार असतो, तो त्याला कामासाठी बोलवतो आणि दिवसभर तो काम करतो आणि काम केल्यानंतर जमीनदार त्याला एका पिशवीमध्ये बरंच काही खाण्यासाठी वस्तू देतो आणि त्या घेऊन तो येत असताना काही गुंड प्रवृत्तीचे मुलं असतात, ते त्याला अडवतात, त्याला धक्काबुक्की करतात. त्याच्यातलं ते खाण्याचं असतं ते खाली पडतं, परंतु ते सर्व काही तो उचलतो परत आणि गपचूप निघून जातो. परंतु रस्त्यावरून जात असताना त्याला खूप एक वयस्कर म्हातारा दिसतो. तो काठीचा आधार घेऊन खाली बसला असतो आणि तो त्याला विचारतो की तुझ्याकडे काही खायला आहे का? आणि हा मुलगा लगेच त्याच्याजवळ जातो, आपली पिशवी उघडतो आणि त्याच्यातले काही खाण्याचे पदार्थ असतात तो त्याला देतो आणि खाल्ल्यानंतर तो म्हातारा मनुष्य त्याच्याबरोबर चालत असतो आणि चालता चालता तो म्हातारा मनुष्य त्याला विचारतो, तू मला ओळखलंस का? आणि तो मुलगा सांगतो की नाही, आपण कधी भेटलो असं मला आठवत नाही. आणि तो म्हातारा सांगतो, पण तू तर मला रोज प्रार्थना करतो, तू मला रोज आठवण करतो आणि तू मला रोज विचारतो की तू मला विसरलास का? आणि ह्या मुलाच्या डोळ्यामध्ये पटकन प्रकाश येतो आणि अचानक त्याला असं वाटतं की अरे मी देवाबरोबर बोलत आहे. आणि तो सांगतो की हो, रडायला लागतो तो मुलगा की हो, मी तुझी प्रार्थना करतो आणि मला नेहमी वाटतं तू मला विसरला आहेस. देव सांगतो मी तुला कधीही विसरलेलो नाही आहे. आणि त्या जे खाण्याचे पदार्थ असतात त्या पिशवीवर देव हात ठेवतो आणि निघून जातो. आणि नंतर तो मुलगा ती पिशवी उघडून बघतो तर ती जेवढं थोडंसं खाण्याचे पदार्थ असतात ते पुष्कळ झालेले असतात. पिशवी भरून त्याच्याकडे सर्व काही असतं आणि तो आनंदाने घरी येतो. दुसऱ्या दिवशी तो एक वेगळा मुलगा झालेला असतो. सर्वांना मदत करायचा, सर्वांबरोबर आनंदी राहायचा आणि हळूहळू लोकंसुद्धा त्याला मदत करायला लागतात आणि त्याच्याबरोबर चांगल्या प्रकारे राहायला लागतात. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की आम्हाला वाटतं की देव आम्हाला विसरला आहे, देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही, देवाचं आमच्याकडे बिलकुल लक्ष नाही, आम्ही ते जे काही प्रार्थनेमध्ये मागतो ते देव आम्हाला देत नाही, असं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं. परंतु लक्षात घ्या की देवाची नजर सर्वांवर असते. देव सर्वांकडे बघत असतो, लहान असो किंवा मोठा असो. आपल्या प्रार्थनेचा जो शब्द आणि शब्द परमेश्वर ऐकतो. आपली प्रार्थना तो ऐकतो. कधी स्वतःला एकटे समजू नका, देव जवळ असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकास पत्र ह्याचा 13वा अध्याय 5वं वचन, हिब्रूज चॅप्टर 13 and verse 5. कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाहीच व तुला टाकणार नाहीच. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.